प्रभू परमेश्वराच्या नावाला मान महिमाने गौरव असो। आजच्या भक्तीमध्ये आपल्या सर्वांचं परत प्रेमपूर्वक स्वागत आहे। मंडळी, आपण सर्वजण बरे आहात अशी प्रभूमध्ये मला आशा आणि विश्वास आहे। त्याबद्दल देवाची स्तुती असो। आजच्या भक्तीमध्ये आपण परत सर्वजण ज्या ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणावरून सहभागी होऊया आणि आजच्या भक्तीचा हा समय परमेश्वराच्या हातामध्ये आपण समर्पित करू। आपण ज्या ज्या ठिकाणी आहोत आपण स्वतःला सुद्धा परमेश्वराच्या हातामध्ये आपण समर्पित करू, अशासाठी की आज या भक्तीमध्ये परमेश्वराचा जो आशीर्वाद आहे, जो त्याचा संदेश आहे, जी त्याची वचन आहे ती आम्हाला प्राप्त व्हावी। आणि म्हणून प्रभूचरण लीन नम्र होऊया आणि परमेश्वराचं सहाय्य आपण मागणार आहोत। आपण प्रार्थना करू। जिवंत प्रभू परमेश्वरा, आम्ही खूप तुझे आभार मानतो। हा दिवस तू आम्हाला दिला, ही संधी तू आम्हाला दिली आणि देवा परत या माध्यमातून तुझ्या भक्तीमध्ये आम्ही आज सामील होऊ शकतो। त्याबद्दल आम्ही खूप तुझे आभार मानतो। प्रभू, आज आम्ही तुझं सहाय्य मागतो। आम्हाला तुझ्या सहाय्याची गरज आहे। कृपा करून देवा, या भक्तीमध्ये समर्पित होण्या अगोदर आम्ही आमच्या सर्व पापांची, अपराधांची, चुकांची क्षमा मागतो देवा। होय, कारण आम्ही कमी आहोत, आम्ही उणे आहोत, आम्ही चुकणारे आहोत। तुझ्या क्षमेची आम्हाला गरज आहे आणि म्हणून देवा आज परत ती दया, ती कृपा आम्हा सर्वांना असू दे आणि आजच्या भक्तीमध्ये तुझा असलेला आशीर्वाद, तुझं असलेलं मार्गदर्शन आणि तुझा असलेला प्रकाश, ज्याची आम्हाला गरज आहे प्रभू, ते आम्हास प्राप्त होऊ दे। आणि म्हणून आम्ही तुला समर्पित होतो आणि प्रभू, आमची प्रार्थना आहे की ही भक्ती आम्हा सर्वांच्यासाठी एक नवीन तुझा अनुभव, आत्मिक अनुभव असा होऊ दे। ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने केली म्हणून तो ऐक। आमेन। मंडळी, आज आपण एक स्तोत्र या भक्तीचं आपण वाचणार आहोत आणि स्तोत्र 96, ज्या स्तोत्राचं शीर्षक आहे उपकार स्तुतीचे गीत। हे दिवस नाताळाचे आहेत, आनंदाचे आहेत। अनेक ठिकाणी नाताळाची तयारी चालू आहे आणि नाताळ म्हटला म्हणजे देवाची स्तुती आणि त्याचा आनंद, त्याची शांती। आणि ह्या दिवसांमध्ये सर्वत्र आपण तो अनुभव घेत आहोत। आज परत आपण सर्वजण त्याची स्तुती करणार आहोत। हे उपकार स्तुतीचं गीत आहे स्तोत्र संहितेमध्ये, स्तोत्र 96। चला तर आपण परमेश्वराच्या गौरवासाठी सर्व मिळून याचं वाचन करणार आहोत। परमेश्वराचे गुणगान नवे गीत गाऊन करा, हे सर्व पृथ्वी परमेश्वराचे गुणगान कर। परमेश्वराचे गुणगान करा, त्याच्या नावाचा धन्यवाद करा। त्याने केलेल्या तारणाची घोषणा प्रति दिवशी करा। राष्ट्रांमध्ये त्याचे गौरव, सर्व लोकांमध्ये त्याची अद्भुत कृत्ये जाहीर करा। कारण परमेश्वर थोर व परमस्तुत्य आहे। तो सर्व देवाहून त्याचेच भय धरणे योग्य आहे। कारण राष्ट्राचे देव सर्व केवळ मूर्ती आहेत। परमेश्वर आकाशाचा निर्माण करत आहे। मान महिमा त्याच्या समोर आहेत। सौंदर्य व सामर्थ्य त्याच्या पवित्र स्थानी आहेत। अहो मानव कुलांनो, परमेश्वराचे गौरव करा। परमेश्वराचे गौरव करा व त्याच्या सामर्थ्य वाखाणा। परमेश्वराच्या नावाची थोरवी गा, अर्पण घेऊन त्याच्या अंगणात या। पवित्रतेच्या शोभेने परमेश्वराचे उपकार स्मरण करा। हे सर्व पृथ्वी त्याच्या पुढे कंपायमान हो। राष्ट्रामधील लोकांस विदित करा की परमेश्वर राज्य करतो। जग स्थिर स्थापले आहे, ते डळमळणार नाहीत। तो सरळपणे लोकांचा न्याय करेल। आकाश हर्ष करो, पृथ्वी उल्हास करो। समुद्र व त्यातील सर्व काही गर्जना करो। शेत व त्यातील सर्व काही उत्सव करो। मग वनातील सर्व झाडे परमेश्वरासमोर आनंदाचा गजर करतील, कारण तो आला आहे। पृथ्वीचा न्याय करायला तो आला आहे। तो न्यायीपणाने जगाचा व सत्यतेने लोकांचा न्याय करेल। परमेश्वर त्याची ही प्रभू वचने आपल्या सर्वांसाठी आशीर्वादित करो। आज एक गीत आपण गाणार आहोत आणि ते नाताळ गीत आहे। कारण हे नाताळाचे दिवस आहेत आणि आपण नेहमी आपल्या चर्चचे जे कॅरोल सिंगिंग आहे, नाताळाची गीतं, त्यामध्ये हे गीत गात असतो। मला फार आवडीचं आहे, आपल्या सर्वांच्या खूप आवडीचं ते गीत आहे। आणि आजचा जे संदेश आहे तो सुद्धा त्याच विषयावर आहे आणि गीताचे बोल आहे, दाही दिशेला आनंदी आनंद झाला, करा जय जयकार, तारणारा जन्म आला। चला तर या गीतामध्ये आपण सामील होऊया आणि या गीताचा जो आनंद आहे तो आपण
या गीताच्या द्वारे प्राप्त करूया. चला या गीतामध्ये आपण सामील होऊ. काही दिशेला आनंदी आनंद झाला, काही दिशेला आनंदी आनंद झाला. कर जय जयकार हरणार जन्माला, कर जय जयकार हरणार जन्माला, हरणार जन्माला. दिशेला आनंदी आनंद झाला, करा जय जयकार तारणारा जन्म आला. आणि नक्कीच हे जे गीत आहे हे तारणाऱ्याचं गीत आहे. आणि त्या तारणाऱ्याच्या द्वारे झालेला आनंद काय आहे, त्याचं स्वरूप काय आहे आणि कसा आम्ही तो आनंद प्राप्त करू शकतो, चला तर या वचनांच्या द्वारे आपण ऐकणार आहोत. आज मला खूप आनंद आहे, परत आपले ज्येष्ठ बाळासाहेब डॉक्टर रेव्हरंड प्रमोद अघमकर आजचं हे वचन आणि आज खास नाताळानिमित्ताने असलेलं हे वचन आपल्याला घेऊन येत आहे. चला आपण या वचनाकडे लक्ष देऊया. नक्कीच या वचनाच्या द्वारे परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करणार आहे. शालोम. देवाची शांती आपणा सर्वाबरोबर असो. ह्या दिवसांच्या मध्ये आपण एक शब्द विशेष करून ऐकणार आहोत, तो म्हणजे आनंद. हे आनंदाचे दिवस आहेत. इतकंच केवळ नव्हे, परंतु तो शब्द आनंद किंवा सुख किंवा समाधान
हे सर्व आयुष्यभर सर्वच जण ऐकत असतात. लहानपणापासून तर म्हातारपणापर्यंत आपल्याला तो शब्द कुठं ना कुठं कोणाच्याकडून तरी ऐकायला मिळतो. कोणी खूप सुखी असतात, आनंदित असतात, कोणी आनंदित नसतात, कुठे अधेमध्ये असतात. अशा अनेक गोष्टी आपण ऐकतो आणि शेवटी ऐकता मग त्या बाबतीत थोडा खोल विचार करायला लागतो आणि स्वतःच्याच बाबतीत मग विचार करायला लागतो, की मी आनंदी किंवा सुखी आहे का? खरं तर आता हा एवढा मोठा गहन विषय हाताळण्यासाठी अ, फार वेळ लागेल. कारण तो तेवढा मोठा आहे, तेवढा निगडीत आहे, तेवढाच तो वैयक्तिक पण आहे. परंतु खरं पाहिलं तर आपल्या वयोमानाप्रमाणे ह्याचा अनुभव अ, आपल्याला येत असतो किंवा आपण पाहत असतो. उदाहरणार्थ, समजा एखादा लहान मुलगा आहे, तो खेळतो आहे आणि खेळत असताना त्याला जर कोणीतरी चॉकलेट जर दिलं, तर त्याला खूप आनंद होतो. चॉकलेट हे त्याच्या आनंदाचं एक कारण झालं आणि त्या विरुद्ध त्याची आई असते जवळपास कुठेतरी आणि तिला जर विचारलं, की "तुझा आनंद कशात आहे?" ती म्हणेल, की माझं हे बाळ, माझा मुलगा, त्याने सुखी राहावं, आनंदित राहावं, निरोगी राहावं, ह्यातच माझा सगळ्यात मोठा आनंद आहे. आणि ते बरोबर आहे. मग पुढे तेच बाळ मोठं होतं आणि मग असं समजा की तो हायस्कूलमध्ये जातो आणि त्यावेळेस मात्र त्याची जी कारणं आहेत ती सुद्धा बदलतात आनंदाची. ती अशी की मग काहींना शाळा खूप आवडते. आपल्याला माहीत आहे शाळेत जायला त्यांना खूप आनंद वाटतो आणि त्या उलट काहींना मात्र शाळेचा एवढा कंटाळा असतो आणि एवढं ते त्रासदायक त्यांना वाटतं. शाळा एकच, पण त्यांचा जो पाहण्याचा दृष्टिकोन आहे, तो एवढा वेगवेगळा असतो, की त्या कारणाने मग काहींना आनंद होतो आणि काहींना मात्र फारच त्रास होतो. मग आता असाच हा मुलगा मग पुढे होतो, त्याचं लग्न होतं, तो संसार थाटतो. मग आपण सरळ आता त्याच्या म्हातारपणाकडे येतो आणि त्यावेळेस मग त्याला विचारतो, की तुम्हाला काय वाटतं बाबा, की तुमचा आनंद कशात आहे? तुम्ही सुखी आणि आनंदित आहात का? आणि तसं जर त्यांना विचारलं, मग मात्र त्यांचं जे उत्तर आहे, ते कदाचित तेच असणार नाही. ते ह्या वस्तूंच्या पलीकडे गेलेलं असतं. एक काळ असा असतो, की त्याच गृहस्थांना खूप आनंद झालेला असतो. समजा त्यांना नोकरी मिळाली, त्यांनी घर घेतलं, बांधलं, मग काही 1-2 गाड्यासुद्धा घरी आल्या आणि मग हे सगळं मालमत्ता वाढली, सोनं, चांदी आपल्या कुटुंबासाठी, पत्नींच्यासाठी ते विकत घेऊ शकले. हे सगळे आनंदाची कारणं झाली. पण ज्यावेळेस म्हातारपण येतं, त्यावेळेस मात्र ह्या कशाचाच उल्लेख त्याच्यामध्ये येत नाही. ते क्षणभर थांबतात आणि विचार करतात, की मग आता आनंद कशात आहे? कशामुळे मला मिळेल किंवा मिळाला? त्याचं कारण असतं, की ते गृहस्थ आता ह्या सर्व वस्तूंच्या पलीकडे गेलेले असतात. म्हणजे एका कालावधीमध्ये वस्तुजन्य आनंद होता तो, परंतु त्यानंतर मात्र तो तिथे राहिलेला नाही. आता मोठा गहन आणि विचार करण्याचा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. अर्थात ह्या ज्या काही गोष्टी आहेत जीवनामध्ये मिळतात, गाड्या, घर-दार, बंगले वगैरे, वगैरे, वगैरे. त्या वाईट आहे असं नाही. पण माणसाचा खरा आनंद कशामध्ये आहे, तो मात्र आपल्याला शोधणं आवश्यक आहे. तुम्हाला माहीत आहे, नवलाची गोष्ट अशी, की हा जो आनंद नावाचा शब्द आहे, हा आनंद नावाचा शब्द अक्षरशः दिव्यदूतांच्या मुखामध्ये एका ठिकाणी आलेला आहे विशेष रीतीनं आणि तो उल्लेख आपल्याला पवित्र शास्त्र बायबल ह्या ग्रंथामध्ये आढळतो. ह्या कालावधीमध्ये विशेष रीतीनं तो शब्द अनेकदा उच्चारला जाईल, सांगण्यात येईल आणि तो जो अध्याय आहे, ती जी गोष्ट आहे, मी एका छोट्याशा ह्या वचनांच्यामध्ये वाचतोय. लूक वर्तमान अध्याय 2 आणि त्यामध्ये 8व्या वचनापासून मी वाचतोय. त्याच प्रांतात मेंढपाळ रानात राहून रात्री आपले कळप राखीत होते. तेव्हा प्रभूचा दूत
त्यांच्या जवळ उभा राहिला. प्रभूचे तेज त्यांच्या भोवती प्रकाशले आणि ते भयभीत झाले. तेव्हा देवदूत त्यास म्हणाला, भिऊ नका, कारण पहा, जो मोठा आनंद सर्व लोकास होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हास सांगतो. जो मोठा आनंद सर्व लोकास, सर्व पृथ्वीवरच्या लोकांना होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हास सांगतो. नवलाची गोष्ट आहे. ह्या ठिकाणी दिव्यदूत प्रत्यक्ष स्वर्गातून आलेले आहे आणि दिव्यदूताने ते दर्शन ह्या मेंढपाळांना दिलं आणि तेही रात्री. आणि त्या रात्रीच्या वेळेला ते कळप, मेंढरांचे कळप ते राखत होते आणि त्या ठिकाणी त्यांनी ते दर्शन पाहिलं. अर्थात ते घाबरले आणि त्यावरचं जे उत्तर आहे दिव्यदूताने दिलेलं ते की घाबरू नका, एक चांगली बातमी मला तुम्हाला द्यायची आहे. आणि ती बातमी म्हणजे काय? ही चांगली बातमी आहे आणि ही बातमी मोठा आनंद देणारी आहे आणि तेही सर्व लोकांना, प्रत्येक व्यक्तीला आनंद देणारी आहे. मग ह्या ठिकाणी आनंद हा शब्द त्या दिव्यदूतांनी वापरला आणि त्याचबरोबर अजून एक शब्द वापरलेला आहे आणि तो म्हणजे मोठा आनंद. मोठा आनंद नवलाची गोष्ट आहे. म्हणजे याचा अर्थ असा की जगामध्ये दोन प्रकारचे आनंद माणसांच्या समोर आहेत. एक मोठा आनंद, जरी आता इथं लहान आनंद असा शब्द वापरलेला नाही, पण याचा अर्थ असा की नक्कीच त्या ठिकाणी लहान किंवा लघु असा आनंदाचा प्रकार असू शकतो. म्हणूनच त्या ठिकाणी मोठा आनंद हा प्रकार सांगितलेला आहे, हा शब्द वापरलेला आहे. मग आता प्रश्न पडलेला आहे आपल्याला की मग ह्याचं स्पष्टीकरण कसं करायचं? लहान आनंद कोणता आणि मोठा आनंद कोणता? कधी कधी तर आनंद ह्यामध्ये फरक करणं कठीण जातं. एखादी नवीन गाडी आली त्याच्यामुळे येणारा आनंद आणि एक फार मोठा बंगला मिळाला त्याच्यामुळे येणारा आनंद. मग असं म्हणायचं का की एवढा मोठा बंगला मिळाला म्हणून तो आनंद मोठा आहे आणि हा आनंद लहान आहे? मला असं वाटतं की तसा फरक नाहीये याच्यामध्ये. तो फरक करता येत नाही. कारण त्या दोन्ही गोष्टी, एखादी गाडी असो, मोटरसायकल असो की मोठा बंगला असो, नोकरी असो, ह्या सगळ्या गोष्टी इथंच राहणाऱ्या आहेत. ज्यावेळेस मनुष्य ह्या जगातून जातो त्यावेळेस मात्र ह्या सगळ्या गोष्टी इथंच प्रलयाला येतात. इथंच त्या नष्ट होतात, विरून जातात. घर एखाद्या वेळेस पडून जातं, आपल्याला माहिती आहे. आणि गाड्या तर आपल्याला माहित आहे की एका काही वर्षांच्या मध्ये अक्षरशः भंगारमध्ये लोक देतात. म्हणजे ह्या सगळ्यांच्या मुळे येणारा जो आनंद आहे हा जगापुरता आहे, इथल्या पुरता आहे आणि तो नष्ट होणार आहे त्या सर्व गोष्टींच्या बरोबर. आणि म्हणून ह्या अशा आनंदाला, ज्या वस्तुजन्य आनंद ज्याला आपण म्हणू शकतो, हा जो आनंद आहे ह्या जगातला आहे, जगातल्या गोष्टींच्यामुळे निर्माण होणारा आहे, हा तात्पुरता आहे, ह्या जगापुरता आहे आणि नष्ट होणार आहे. आणि म्हणून ह्या आनंदाला आपण असं म्हणू शकतो की हा लहान आनंद आहे. कारण तो इथं संपतो, संपणार आहे, नश्वर आहे. आणि म्हणून ह्या आनंदाला नक्कीच जरी लहान आनंद असं ह्या ठिकाणी म्हटलेलं नाही, पण नक्कीच आज आपण म्हणू शकतो हा फरक आहे. मोठा आनंद आणि लहान आनंद. प्रश्न असा आहे की हा जो लहान आनंद आहे, जो ह्या जगाच्या वस्तूंच्या पुरता आहे, नक्कीच त्याची आपल्याला गरज आहे. नोकरीची गरज आहे, वाहनांची गरज आहे, शिक्षणाची गरज आहे, घराची गरज आहे. नक्कीच त्याची आपल्याला भरपूर गरज आहे खरं तर ह्या जगामध्ये. आणि त्याच्यामुळे जो काही आपल्याला आनंद आहे तोही चांगलाच आहे, तो आपल्याला टाळता येत नाही. आपण मनुष्य प्राणी आहोत. परंतु कधी कधी आपल्याला असं दिसतं की मनुष्य प्राणी ह्या इथल्या नश्वर आनंदावर एवढा अवलंबून राहतो किंवा ह्या वस्तूंच्यावर, ज्या नश्वर आहेत, नाश होणाऱ्या वस्तू आहेत, त्याच्यावरच आपली वेळ, आपला पैसा, आपली बुद्धी आणि आपलं जीवन एवढं खर्च करतो की त्याला दुसरं काही कळतच नाही की दुसऱ्या प्रकारचा मोठा आनंद काहीतरी कुठेतरी आहे. आणि मग दुसऱ्या गोष्टींना काहीही वाव मिळत नाही. आणि अशा ह्या आनंदात
तो मिळवण्यासाठी, वस्तूंच्या मार्फत मिळवण्यासाठी मनुष्य धडपडत करीत राहत असतो आणि आपला आटापिटा जीवनाचा करतो. मला असं वाटतं की हे देवाला माहीत आहे आणि म्हणून देवाने हा देवदूत ह्या जगामध्ये पाठवला की मनुष्य प्राणी ह्या नाश होणाऱ्या वस्तूंच्या मार्फत आनंद मिळवण्याचा प्रयत्न करतात की ज्या त्या गोष्टी नाश होणार आहेत. आता त्यांना एका मोठ्या आनंदाची जी गरज आहे ते सांगणं आवश्यक आहे. आणि मग म्हणूनच दिव्यदूत ह्या ठिकाणी म्हणाला की एक मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे. त्याची सुवार्ता, त्याची बातमी, त्याची गोष्ट मी तुम्हास सांगणार आहे. मग आता हा प्रश्न पडतोय की जर ह्या वस्तूंच्या पासून नश्वर वस्तुजन्य आनंद जो आहे हा जर मोठा आणि खरा आनंद नाही तर मग दुसरा कोणता आहे? तो शोधण्याची आज मानवाला गरज आहे. नव्हे, आपल्या प्रत्येकाला गरज आहे की मी खरोखरच आनंदी आहे का? हा प्रश्न तर आहेच. पण हा जो आनंद मी शोधतोय तो वस्तूंच्या मध्ये आहे का, की त्याच्या पलीकडे दुसरं काही आहे? आणि ज्यावेळेस माणसाला तो विचार येईल त्यावेळेस त्यांना हा जो मोठा आनंद आहे ह्या शब्दाचा अर्थ कळल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आपण सर्वजण खरं तर त्या मोठ्या आनंदाचा शोध करायला पाहिजे. आणि तो शोध ह्या ठिकाणी आपल्याला करता करता सापडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून पुन्हा एकदा आपल्यासाठी वाचतो आणि तो म्हणजे, कारण पहा, जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो. आणि ही जी सुवार्ता आहे ती सुवार्ता आता पुढच्या वचनामध्ये तो असं म्हणतो, ती ही की तुम्हासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे. आता नवलाची गोष्ट अशी आहे की ही वस्तू नाहीये की ज्या वस्तूंच्या पासून माणसाला आनंद मिळतो. हा जो मोठा आनंद जो आहे तो मिळण्याची वस्तू नसून ती व्यक्ती आहे. आणि म्हणूनच तो असं म्हणतो, ती ही की तुम्हासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे. आज ह्या ठिकाणी आपण जर आनंद शोधत असाल खरा आपल्या जीवनामध्ये, तो शोधण्यासाठी हे ह्या ठिकाणी आपल्याला त्याचं उत्तर आहे. आपण असं म्हणू शकतो की मग याला मोठा आनंद का म्हटलेला आहे? मला तर असं वाटतं की सर्वात साधं आणि सोपं कारण ह्या ठिकाणी मोठं कारण किंवा मोठं आनंदाचं कारण ते असं की ही जी बातमी आली आहे किंवा ही सुवार्ता जी आलेली आहे ही प्रत्यक्ष स्वर्गातून आली आणि दिव्यदूतांनी सांगितली. म्हणजे स्वर्गातून आलेली ही जी बातमी आहे, ही गोष्ट आहे, सुवार्ता आहे, त्यामुळेच ती मोठी आहे. कारण ती दैवी बातमी आहे आणि दिव्यदूत आहे त्याने ती सांगितलेली आहे. त्यामुळेच ती खरं तर एक मोठी आनंदाची बातमी, आनंदाचं कारण आपल्या मानवांच्यासाठी आहे. त्याला दुसरं तिसरं जरी कारण आपल्याला आता सध्या दिसत नाही तरी पण ते प्रत्यक्ष देवाकडून आलं, दिव्यदूताने ते सांगितलं, कळवलं. त्यावरूनच ही एक मोठी दैवी बातमी आहे आणि ही बातमीच तुमच्या आणि माझ्या आनंदाचं एक मोठं कारण आहे, मोठा आनंद अनुभवण्यासाठी. पुढे त्याने असं सांगितलेलं आहे की तो जो आनंद आहे त्या बातमीमध्ये किंवा त्या सुवार्तेमध्ये आहे, परंतु ही जी सुवार्ता आहे ती प्रभू येशू ख्रिस्तांच्या जन्माच्या बाबतीत आहे, असं ह्या ठिकाणी आपल्याला दिसतं. निदान ह्या अध्यायामध्ये प्रभू येशू ख्रिस्तांचा जो जन्म झाला त्या जन्मामध्ये आणि त्या जन्माच्या गोष्टीमध्ये किंवा त्यांच्या बातमीमध्ये, ह्या सुवार्तेमध्ये आपल्या सर्वांना मोठा आनंद होण्याचं एक कारण आहे. आता तुम्ही म्हणाल की ते मोठं कारण कोणतं आहे की ज्यामुळे
मोठा जो आनंद आहे तो आपल्याला समजू शकतो. ते जे कारण आहे ते म्हणजे प्रत्यक्ष प्रभू येशू ख्रिस्त. ह्या जगातच स्वर्गातून त्यांचं ह्या ठिकाणी ह्या मर्त्य जगामध्ये येणं, हीच एक फार मोठी गोष्ट आहे, की स्वर्गातला प्रत्यक्ष देव ह्या जगामध्ये उतरतो आणि ह्या जगामध्ये मानवाचं रूप घेतो. हीच एक फार मोठी चमत्कारिक आणि मोठी बातमी आहे. दुसरी गोष्ट अशी, की त्याचं कारण असं आहे ह्या जगामध्ये येण्याचं, ते हे की मानवाला तारण मिळावं म्हणून. या ठिकाणी त्याने सांगितलेलं आहे, की तो ह्या जगामध्ये आला, अर्थात अशासाठी, की आपल्या सगळ्यांना तो तारण म्हणून मिळावा. ती ही की तुम्हासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे. तुम्हाला माहित आहे, पुन्हा एकदा एक त्या बातमीचं मोठेपण कशात आहे, त्याचं चांगलेपण कशात आहे, म्हणजे सुवार्ता जी म्हणतात ती कशात आहे, ती प्रभू येशू ख्रिस्ताच्या फक्त जन्मात नाही, ह्या जगामध्ये त्यांनी उडी घेतली फक्त त्याच्यामध्ये नाही, परंतु त्याचं जे कारण आहे ते हे आहे, की मानवाला उद्धार आणि मुक्ती मिळावी. आता तुम्ही म्हणाल, की ते काय आहे, ती फारच आध्यात्मिक गोष्ट वाटते, ती फारच दूरची गोष्ट वाटते. आम्हाला आता काय आहे, की आम्हाला ह्या 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 गोष्टी मिळतात ना, जगामध्ये 2 घास खायला मिळतात आणि घर आहे, बस तेवढ्यामध्ये आम्ही सुखी आहोत, आनंदित आहोत. चांगली गोष्ट आहे. परंतु ह्या जगातील आनंदाला सुद्धा, ह्या जगातल्या आनंदाला अर्थभरित करण्यासाठी अजून एक मोठं कारण आणि मोठा आनंद त्याची गरज आहे. तुम्हाला माहिती आहे, की आपल्या जीवनामध्ये ह्या सगळ्या गोष्टी उपलब्ध झाल्या समजा, आणि पुष्कळदा मग असं वाटतं, की मग माझ्या ह्या जीवनामध्ये जगण्याला काय अर्थ आहे? मी कशाला ह्या जगात जगतोय? हेच आहे की मी काम करायचं, 2 पैसे कमवायचे, मग संसार करायचा आणि बस एवढंच माझ्या जीवनाचा अर्थ आहे? याला काही दुसरा अर्थच नाही आहे ह्या जगण्याला? तुम्हाला माहिती आहे, पुष्कळ लोक ह्या प्रश्नाला विचारत असतात आयुष्यभर आणि त्या प्रश्नाला त्यांना उत्तर मिळत नाही कधी-कधी शेवटपर्यंत. आणि मग तसंच त्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही म्हणून आपण ते सोडून देतो आणि ह्या जगामध्ये मग जसं येईल तसं आपण जीवन जगत असतो. तुम्हाला माहित आहे, की हे जे मोठं आनंदाचं कारण आहे, तुम्हाला आणि मला तारण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आला. त्याचं कारण असं, की तुम्हाला आणि मला नवीन जीवन देण्यासाठी. की जर आपल्याला असं वाटतं, की माझ्या जीवनामध्ये माहित नाही काय अर्थ आहे, तर प्रभू येशू ख्रिस्त हा तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये अर्थ देतो. आपल्या जगण्याला तो अर्थ देतो. आणि हे एक सर्वात मोठं कारण प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मातून आपल्याला आनंद देणारं आहे. तो एक मोठा भाग आहे आनंदाचा माणसाच्या जीवनामध्ये. इतकंच केवळ नव्हे, अजून एक आध्यात्मिक गोष्ट माणसांच्या जीवनामध्ये असते. कारण माणसं हे शेवटी मनुष्य प्राणी आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या चुका, वेगवेगळ्या प्रकारचे अविचार आपल्या जीवनातून, मनातून, विचारातून जात असतात. मग ते जातात म्हणून गेलेत आणि विसरलेत असं होत नाही. आपल्या सगळ्यांना माहीत आहे, की आपल्या सगळ्यांच्या शिक्षणामधून, ते घरामधून किंवा इतर शिक्षणांच्या मधून ते गेलेलं असेलच, की जरी आम्ही आमच्या जीवनातून काही असे भाग कृती न केले, ते आपल्या जीवनामध्ये आपल्या जीवाशी, आपल्या आत्म्याशी ते चिटकलेलेच असतात. आणि मग हळू अशा ह्या कर्मांचं फार मोठं गाठोडं होतं. आणि मग ते गाठोडं एवढं मोठं होतं, की ना ते आपल्याला कुठं टाकतायत, ना तोडतायत. ते आयुष्यभर आपल्या संगती असतं. इतकंच केवळ नव्हे, परंतु मरणानंतर सुद्धा ते येतच आत्म्याच्या बरोबर. आणि म्हणून त्यामुळे सुद्धा पुष्कळ लोकांना प्रश्न पडतो, की जर अशा प्रकारचं जीवन आहे, तर त्याच्यातून मग आम्हाला कोण सुटका देईल?
ह्या गाठोड्यापासून आम्हाला सुटका आहे की नाही? अर्थात काही शिक्षण आपल्याला माहीत आहे की ते सुटतच नाही. पुन्हा आणि पुन्हा आणि पुन्हा ह्या जगामध्ये यायला लागतं. लाखोदा जरी जन्म घेतला तरी त्या गाठोडं मात्र सहजासहजी जातच नाही. आपल्याला माहित आहे. तुम्हाला माहित आहे की प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगाला तारण देण्यासाठी आलेत. ही एक मोठी बातमी, आनंदाची बातमी दिव्यदूतानं दिली. त्याचं कारण असं की तुमच्या आणि माझ्या पाठीवरचं कितीही मोठं कर्मांचं गाठोडं असू द्या, ते तोडून टाकण्यासाठी, त्याच्याबद्दल क्षमा देण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगामध्ये आलेत. म्हणजेच तुमचं आणि माझं तारण आणि मुक्ती देण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आले. आणि म्हणून ह्या ठिकाणी दिव्यदूत म्हणाला की सर्व लोकांना मोठा आनंद मिळेल, एक आनंदाची बातमी मिळेल, ती सांगण्यासाठी मी ह्या ठिकाणी आलेलो आहे. किती सुंदर असल्या प्रकारची ही बातमी आहे. किती सुंदर हे मोठ्या आनंदाचं कारण आहे. आणि ते आनंदाचं कारण हे ह्या जगातल्या वस्तू नाहीत, तर ती व्यक्ती आहे. आणि ती व्यक्ती म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. प्रभू येशू ख्रिस्त म्हणजेच आपल्या सर्वांच्यासाठी मोठ्या आनंदाची गोष्ट आहे, मोठ्या आनंदाची बातमी आहे. तुम्ही म्हणाल की हे मग आता शक्य कसं आहे? तुम्हाला माहित आहे की ते शक्य आहे. कोणाच्याही साठी शक्य आहे. कारण सर्व लोकांच्यासाठी ही बातमी देण्यात आलेली आहे. हे जे मोठं आनंदाचं कारण आहे आणि मोठं कारण तुमच्या आणि माझ्या जीवनात येऊ शकतं असं जे कारण आहे, हे व्यक्तिजन्य आहे, वस्तुजन्य नाही आहे. आणि म्हणून हे सगळ्यांच्यासाठी आहे, प्रत्येकाच्यासाठी आहे. कोणत्याही वयोमानामध्ये आपण असा, ह्या व्यक्तीचा विश्वासाने आपण स्वीकार करणं, त्याचे पायीक होणं, तन मन ह्या सगळ्या आणि अंतःकरणानं प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार करणं म्हणजे त्या मोठ्या आनंदाचा अनुभव घेणं आहे. आणि ह्या जगातले जे आपण लहान मोठे आनंद म्हणतो, जे वस्तूंच्यावर अवलंबून आहेत, काही गोष्टींच्यावर अवलंबून आहेत, त्या आनंदाला सुद्धा खरा आनंद, मोठा आनंद बनवण्यासाठी असलेलं जे कारण आहे, ते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. याचा अर्थ असा की ह्या आपल्या जगातल्या ह्या वस्तूंच्यावर ज्या काही गोष्टी आपण मिळवल्या, त्याच्यावर सुद्धा तो आशीर्वाद देतो. असं हे मोठं कारण आहे. म्हणूनच त्याला मोठा आनंद असं म्हटलेलं आहे. हा मोठा आनंद आपल्या लहान सहान आनंदाला सुद्धा अर्थ देतो आणि दिशा देतो. आणि म्हणूनच त्याला मोठा आनंद असं म्हटलेलं आहे. मंडळी, तुमच्या जीवनामध्ये सर्व प्रकारचे जगिक आनंद देवानं दिलेले आहेत. तुम्ही कष्ट केले, तुम्ही भरपूर सर्व गोष्टी मिळवलेल्या आहेत. सर्व गोष्टींच्या बाबतीत आपण कष्ट करून त्या मिळवलेल्या आहेत. त्या सगळ्यांना एक दिशा देण्यासाठी, सर्वांच्यावर आशीर्वाद देण्यासाठी एक मोठं कारण, मोठा आनंद त्या सर्वांच्यासाठी अर्थ देऊ शकतो, असं ह्या ठिकाणी आपल्याला दिसतं. आणि म्हणूनच त्याला मोठा आनंद सर्व लोकांच्यासाठी असं म्हटलेलं आहे. मग पुढे आपल्याला दिसतं की हा जो मोठा आनंद आहे, हा आनंद सर्व लहान सहान आनंदांना अर्थ देतो, दिशा देतो. त्यामुळे त्याला मोठा आनंद म्हणता येईल. अजून एक गोष्ट आपल्या समोर ठेवता येईल, ती ही की एका महिलेच्या संदर्भामध्ये ती गोष्ट कदाचित आपण ऐकलेली असेल. ती अशी की तिला जवळजवळ 10 वर्षापूर्वी कॅन्सर झाला. त्या फार चांगल्या शिकलेल्या होत्या, चांगल्या कुटुंबातल्या होत्या, नेपाळच्या होत्या. इतकंच केवळ नव्हे, परंतु मग एकाएकी त्यांना ती बातमी कळली की त्यांना कॅन्सर झाला. आणि अर्थात सर्व प्रकारचे औषधोपचार झालेत आणि औषधं घेण्यात आलीत. परंतु त्यांनाही माहीत होतं की ह्या कॅन्सरच्या बाबतीत आता सांगता येत नाही. आणि मग एक काळ असा आला, जवळजवळ 9 वर्षानंतर त्यांना कळलं की आता हा आपल्या औषधाच्या आणि आटोक्याच्या पलीकडे गेलेला आहे. केव्हाही आता मला ह्या जगातून जावं लागणार. प्रश्न असा होता की पुढच्या जगाची शाश्वतीच नव्हती.
कुठे जाणार, गाठोडं कुठं टाकणार कर्मांचं, वगैरे वगैरे वगैरे. पण ह्या 9 वर्षांच्या मध्ये त्यांनी प्रभू येशू ख्रिस्तांची जी गोष्ट आहे, प्रभू येशू ख्रिस्ताच्या पासून जो खरा मोठा आनंद मिळतो, त्या बाबतीत त्यांनी ऐकलं होतं. आणि मग असं झालं, की तो जो दिवस आहे शेवटचा असं म्हणता येईल, त्या 1 आठवडा अगोदर त्यांना त्याची कल्पना आली, की आता मात्र नक्कीच आपल्याला ह्या जगातून जायचं आहे. आणि मग त्यांनी नक्कीच प्रार्थना म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी करायला सुरुवात केली. आणि एक दिवस त्यांनी तिच्या पतीला सांगितलं, की मला आता स्वतःला प्रार्थना करायची आहे. आणि त्यांनी प्रार्थना तर केली, पण अजून एक गोष्ट त्यांनी सांगितली, तिच्या नवऱ्याने सांगितली. त्या म्हणाल्या, की मी माझा हात प्रभू येशू ख्रिस्तांच्या हातामध्ये दिला. अर्थात प्रभू येशू ख्रिस्त काही त्या ठिकाणी दृश्य स्वरूपामध्ये तिला प्रगट झालेले नाही, पण विश्वासाने तिने तिचा हात प्रभू येशू ख्रिस्तांच्या हातामध्ये दिला. कारण तिने ऐकलेलं होतं, की प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणं म्हणजे सार्वकालिक जीवन आहे, अनंतकालिक जीवन आहे, स्वर्ग आहे. त्या बातमीवर, त्या गोष्टीवर तिने विश्वास ठेवला आणि तिने ती प्रार्थना केली. आणि त्यानंतर अर्थात ती अजूनच अशक्त होत गेली. आणि जशी जशी अशक्त होत होती, तिला कल्पना आली, की आता मला ह्या जगातून नक्कीच जावं लागणार. हे सगळं असताना सुद्धा तिला फार मोठी आशा होती. मी माझा हात प्रभू येशू ख्रिस्तांच्या हातात दिलेला आहे. आणि मग पाहणाऱ्यांनी असं सांगितलं, की ज्यावेळेस तो दिवस आला, क्षण आला ह्या जगातून जाण्याचा, त्यावेळेस तिच्या चेहऱ्यावर एक फार मोठं समाधान आणि एक प्रकारचा आनंद होता. जरी दुःखातून गेली, अक्षरशः मृत्यू छायेतून ती गेली, पण विश्वासानं मात्र तिच्या अंतःकरणामध्ये फार मोठी आशा निर्माण केली, आनंद निर्माण केला. हो, शारीरिक रीतीनं नक्कीच मृत्यू, दुःख वगैरे वगैरे, परंतु आत्मिक रीतीनं मात्र फार मोठा आनंद. हा जो मोठा आनंद आहे, हा आपल्या दुःखाच्या प्रसंगातून सुद्धा आशा आणि आनंद देणारा आहे. आणि म्हणूनच ह्या आनंदाला, ख्रिस्त प्रभूंना आणि ख्रिस्त प्रभूच्या तारणाला मोठा आनंद असं नाव त्या दिव्यदूताने दिलेलं आहे. मंडळी, या दिवसामध्ये हा शब्द तुम्ही खूप ऐकाल, परंतु दिव्यदूताला सांगायचं आहे त्या मेंढपाळांना, की आता तुम्हाला त्याचा अनुभव घ्यायचा आहे. ख्रिस्ताचा स्वीकार करा. तुमच्या दुःखाला अर्थ मिळेल, दुःखामध्ये सुद्धा आशीर्वाद मिळेल, दुःखामध्ये सुद्धा आनंद तुम्हाला मिळेल. इतकंच केवळ नव्हे, परंतु जो नेहमीचा आनंद आहे त्याला दिशा मिळेल आणि त्याला अर्थ मिळेल. या दिवसामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे तो मोठा आनंद अनुभवण्यासाठी विसरू नका. देव आपणास आशीर्वाद देव. देवाची स्तुती असो या सुंदरशा प्रभुवचनाबद्दल, आणि त्याबद्दल देवाची मी स्तुती करतो. आणि परत आपले ज्येष्ठ बाळासाहेब रेव्हरंड डॉक्टर प्रबोध अघमकर यांचे सुद्धा मी खूप आभार मानतो. या दिवसामध्ये आपण विचार करूया की नाताळाचा आनंद म्हणजे काय, त्याचा अर्थ काय आणि कसा आम्ही तो प्राप्त करू शकतो. होय, तो आम्हाला समजणं गरजेचं आहे. आणि जर तो आम्हाला समजत नाही, नाताळाचा अर्थ आम्हाला समजत नाही, तर नक्कीच नाताळ फक्त सण किंवा उत्सव किंवा कार्यक्रम एवढाच उरू शकतो. आणि म्हणून या नाताळामध्ये खरा नाताळाचा आनंद, नाताळाचा मोठा आनंद आपण नक्कीच प्राप्त करण्याचा प्रयत्न करूया. आजच्या ह्या भक्तीमध्ये आपण आपल्या प्रार्थनेकडे जाणार आहोत. आणि काही उपकार स्तुती आहे, कारण परमेश्वराने आमचं सहाय्य करता झालेलं आहे. काही दिवसांमध्ये आपण प्रार्थनेमध्ये होतो सुनिक्षासाठी, आणि देवाने तिची जी शस्त्रक्रिया आहे ती यशस्वी केलेली आहे. आणि यापुढे सुद्धा जे लागणारं रिकव्हरी आहे आणि आरोग्य आहे ते परमेश्वराने तिला द्यावं, म्हणून आपण तिच्यासाठी सुद्धा प्रार्थना करणार आहोत. आपण परत प्रार्थना करू, आपल्या मंडळीसाठी देवाची स्तुती करूया की अनेक लोक मागील सप्ताहामध्ये वेगवेगळ्या प्रवासामध्ये होते आणि परमेश्वराने त्यांचं सहाय्य करता झाला. सर्वांना परमेश्वराने सांभाळलेलं आहे, येथपर्यंत चालवलेलं आहे, त्याबद्दल आपण देवाची स्तुती करूया. आपण विशेष करून प्रार्थनेमध्ये होतो की आरोन ह्या बाळासाठी आणि
देवाने त्याला आरोग्य दिलेलं आहे त्याबद्दल त्यांचे आईवडील देवाची स्तुती करत आहे. आज परत आपण देवाची स्तुती करूया की मंडळीमध्ये ज्या ज्या लोकांना आणि त्याचप्रमाणे यूट्यूब चॅनलवर जे जे सर्व आपले बंधू भगिनी आहेत त्यापैकी अनेकांना परमेश्वर वाढदिवस दिलेले आहेत, काहींना लग्नाचे वाढदिवस दिलेले आहेत. त्या सर्वांची आपण आठवण करतो आणि येणाऱ्या ह्या वर्षासाठी देवाचं सहाय्य त्याचा आशीर्वाद आपण या प्रार्थनेच्याद्वारे त्यांच्यासाठी मागत असतो. काही प्रार्थनेच्या गरजा आहे. ब्रदर अंकुश यांच्यासाठी आपण त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थनेमध्ये आहोत. त्याचप्रमाणे सिस्टर मेरी शिंदे यांना पण आरोग्याची गरज आहे आणि त्यांच्यासाठी आज आपण प्रार्थना करणार आहोत. आमचे मित्र ब्रदर झालटे त्यांच्या पत्नी ॲडमिट आहेत आणि त्यांना आरोग्याची गरज आहे. आज परत आपण त्यांच्यासाठी विशेष प्रार्थना करणार आहोत आणि परमेश्वराचा आरोग्याचा स्पर्श त्यांच्यासाठी आपण मागणार आहोत. आज परत आपण ह्या चॅनलमध्ये जे जे परिवार जोडल्या गेलेले आहेत त्याचप्रमाणे आपल्या मंडळीतील सर्व परिवार, सर्व तरुण मुलं आणि मुली या सर्वांच्यासाठी प्रार्थना करणार आहोत. परमेश्वराने ह्या दिवसामध्ये सर्वांना सुरक्षित असं ठेवावं. अनेकांच्या ज्या ज्या गरजा आहेत, परिवाराच्या गरजा आहेत त्या परमेश्वराने पुरवाव्या आणि म्हणून परमेश्वराचं सहाय्य आपण मागणार आहोत. आपल्या मंडळीतील काही मुलांचं आणि मुलींचं या नाताळाच्या सप्ताहामध्ये येणाऱ्या दिवसांमध्ये लग्न आहेत आणि त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करू. परमेश्वराची दया, त्याची कृपा आणि सर्व प्रकारची सुरक्षितता त्यांच्या लग्नविधीसाठी आपण मागणार आहोत. अनेक ठिकाणी ह्या दिवसांमध्ये कार्यक्रम आहेत नाताळानिमित्ताने, त्याची तयारी चालू आहे आणि त्याचप्रमाणे जी कोविड स्थिती आहे ती पण बदल होत आहे आणि अनेक प्रकारची चिंतासुद्धा आहे. पण आपण प्रार्थना करूया की सर्व आपले जे नाताळाचे कार्यक्रम आहे परमेश्वराने सुरक्षित करावे, आशीर्वादित करावे आणि हे कार्यक्रम फक्त एक सण किंवा उत्सव एवढ्यापुरते न मर्यादित राहता हे प्रत्येक नाताळाचे कार्यक्रम तारणाऱ्याची घोषणा त्याद्वारे व्हावी. तारणाऱ्याच्या घोषणेचं माध्यम आमचे सर्व कार्यक्रम, आमचे गीतं असतील, आमचे प्रवचन असतील, जे काही असतील, गॅदरिंग असतील ते व्हावं आणि ह्या सर्व कार्यक्रमासाठी आपण प्रार्थना करू. आपल्या देशासाठी आपण नेहमीप्रमाणे प्रार्थना करूया आणि परत अनेक प्रकारचे बदल होत आहे स्थितीमध्ये आणि जो नवीन व्हेरियंट आहे त्याची पण चिंता आणि काळजी आहे. पण सर्व गोष्टी परमेश्वराच्या हातामध्ये आपण ठेवूया आणि देवाने आपले सर्व जे प्रशासन आहे आणि जे हेल्थ वर्कर्स आहेत आणि जे काही खबरदारी ते घेत आहे त्यामध्ये परमेश्वराने यश द्यावं आणि सर्व येणारी ही स्थिती करोनाची परमेश्वराने नियंत्रित करावी यासाठी आपण प्रार्थना करूया. परत आपले सर्व हेल्थ वर्कर्स आहेत आणि त्याचप्रमाणे आपले मुलं मुली जे हॉस्पिटलमध्ये काम करत आहेत त्यांच्यासाठी आणि त्यांच्या आरोग्यासाठी, सुरक्षिततेसाठी सुद्धा आपण प्रार्थनेमध्ये आहोत सतत. यापुढे सुद्धा आणि आज सुद्धा आपण त्यासाठी प्रार्थना करूया. चला तर आपण सर्वजण प्रभूचरणी लीन नम्र होऊया, नतमस्तक होऊया आणि ह्या सर्व प्रार्थना आणि ह्या उपकार स्तुती परमेश्वराला आपण सादर करूया. आपण प्रार्थना करू. जिवंत प्रभू परमेश्वरा, मी खूप तुझे आभार मानतो. तेव्हा तू आमच्या प्रार्थना ऐकणारा परमेश्वर आहे. तू आमचा पिता परमेश्वर आहे आणि देवा आम्ही तुझे लेकर या नात्याने आमच्या सर्व गरजा तुझ्या समोर सादर करू शकतो. त्याबद्दल आम्ही सर्वप्रथम तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो. परत एक संधी देवा तुझ्या चरणी येऊन ही भक्ती करण्याची तू आम्हाला दिली त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. देवा आम्ही अनेक आमच्या गरजांसाठी प्रार्थनेमध्ये होतो, त्याचं तू उत्तर दिलेलं आहे, तू सहाय्य करता झालेला आहे. आम्ही विशेष करून तुझी स्तुती करतो देवा. सुरक्षासाठी आम्ही प्रार्थनेमध्ये होतो आणि तिची शस्त्रक्रिया तू यशस्वी होऊ दिली. प्रभुदेव आज तिच्यासाठी आमची प्रार्थना आहे की पुढील सर्व काही लागणारं आरोग्य तिला तू दे आणि सर्व जे काही शक्ती आणि या रिकव्हरीसाठी लागणार आहे ती तिला पुरव अशी प्रार्थना आज आम्ही करत आहोत देवा. प्रभू आज आम्ही आमच्या मंडळीतील सर्व आमच्या बंधू भगिनींसाठी प्रार्थना करतो. मागील सप्ताहामध्ये सर्वांना तू सांभाळलं, सर्व गोष्टी पुरवल्या. अनेक जण प्रवासामध्ये होते किंवा नोकरीनिमित्ताने अनेकांनी प्रवास ज्यांनी केला त्यांना तू सुरक्षितता दिली, सांभाळलंस, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. प्रभू आम्ही प्रार्थना करत होतो अरुण ह्या लहान बाळासाठी आणि त्याला तू आरोग्य दिलेलं आहे आणि त्याबद्दल सुद्धा आम्ही खूप खूप तुझे आभार मानतो. प्रभू आज विशेष करून आम्ही तुझी स्तुती करतो आमच्या मंडळीतील जे प्रिय लोक आणि या आमच्या चॅनलला जे जे जोडल्या गेले त्या सर्वांपैकी ज्यांचे ज्यांची वाढदिवस त्यांना तू दिलेली आहे त्याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो आणि प्रार्थना करतो देवा. हे येणारं वर्ष त्यांच्यासाठी खूप आनंदाचं, आरोग्याचं, तुझ्या साह्याचं, त्यांच्या आत्मिक वृद्धीचं आणि सेवेचं असं त्यांना लाभू दे. ज्याचप्रमाणे प्रभू ज्यांचे लग्नाचे वाढदिवस झाले त्यांच्या वैवाहिक जीवनासाठी सुद्धा सर्व प्रकारचा आशीर्वाद आम्ही मागत आहोत. प्रभू आज आम्ही परत काही गरजा या प्रार्थनेच्याद्वारे तुला सादर करत आहोत.
प्रभू आमची प्रार्थना आहे परत अंकुश या बंधूंसाठी देवा कृपा करून लागणारं आरोग्य त्याला तुझी जी ट्रीटमेंट आहे ती आशीर्वादित होऊ दे. आमची प्रार्थना आहे देवा आमच्या मेरी शिंदे आमच्या बहिणीसाठी. हो प्रभू कृपा करून लागणाऱ्या ह्या वेळेस त्यांना जी आरोग्याची गरज आहे कृपा करून ते आरोग्य त्यांना तू दे, आरोग्याचा स्पर्श त्यांना तू कर. प्रभू आमची प्रार्थना आहे मिसेस झालटे या आमच्या बहिणीसाठी. हो प्रभू तू त्यांना सहाय्य करत आहे त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. पण आज परत देवा त्यांना पुनर्पी तुझ्या हातामध्ये आम्ही समर्पित करतो. तुझ्या स्पर्शाने अद्भुत आरोग्य त्यांना तू दे देवा आणि एक अद्भुत आरोग्याचा अनुभव ह्या दिवसांमध्ये त्यांना तू दे आणि त्या स्थितीतून त्या हॉस्पिटलमधून त्यांना तू बाहेर काढ अशी प्रार्थना आम्ही आमच्या बहीण मिसेस झालटे यांच्यासाठी करत आहोत. प्रभू आज आम्ही प्रार्थना करतो आमच्या मंडळीतील सर्व परिवार, आमचे सर्व लहान लेकरं, आमचे सर्व तरुण आणि मुलं आणि मुली यांच्यासाठी. ओ देवा आमच्या परिवारांना तुझ्या सहाय्याची गरज आहे. अनेकांना त्यांच्या कौटुंबिक गरजा आहेत, लेकरांच्या भविष्याच्या गरजा आहे, शिक्षणाच्या गरजा आहे, आर्थिक त्यांच्या आवश्यकता आहे. प्रभू देवा आमची प्रार्थना आहे आणि देवा आज विशेष करून मी प्रार्थना करतो की ह्या क्षणाला जे जे प्रिय लोक ह्या चॅनलला जोडल्या गेलेले आहेत त्या सर्वांच्यासाठी प्रभू देवा तू सर्वांची स्थिती जाणणारा परमेश्वर आहे. प्रत्येकाची गरज तुला माहीत आहे आणि या क्षणाला जेव्हा ज्यांना आरोग्याची गरज आहे त्यांच्यासाठी आरोग्य मी मागतो. काहींना प्रभू देवा कठीण परिस्थितीतून जात आहे, प्रश्नामधून कदाचित जात आहे, समस्येमधून जात आहे. आम्ही देवा त्यांची स्थिती तुझ्या हाती समर्पित करतो. त्या प्रश्नातून त्यांना तू काढ. कदाचित कोणी प्रभू देवा या क्षणाला कुठल्या बंधनामध्ये आहे, काही सैतानिक बंधनं आहेत. प्रभू येशूच्या नावाने त्या बंधनांना आम्ही दूर होण्यास तुझ्या चरणी प्रार्थना करतो देवा. त्यांना बंधमुक्त कर, मनावरील ओझं त्यांचं काढून टाक देवा. आणि देवा आज परत तुझ्या स्पर्शाचा एक अद्भुत अनुभव त्यांना लाभू दे अशी नम्र प्रार्थना तुझी चरणी करत आहोत. आमचे तरुण मुलं आणि मुली प्रभू देवा शिक्षण घेत आहे, अनेकांच्या परीक्षा आहेत, अनेक प्रभू देवा जॉबच्या सर्चमध्ये आहेत. अद्भुत मार्ग त्यांच्यासाठी तुकडे कर, अद्भुत दरवाजे ब्रेक थ्रू देवा त्यांच्या जीवनामध्ये तुझ्या सामर्थ्यशाली हाताने तू निर्माण कर अशी प्रार्थना आमच्या सर्व तरुण मुलांसाठी आणि मुलींसाठी आम्ही करत आहोत. प्रभू आज आम्ही शिकून प्रार्थना करतो आमच्या सर्व मंडळ्या ज्यांच्यामध्ये येणाऱ्या दिवसांमध्ये अनेक नाताळाच्या कार्यक्रमाची तयारी आहे, कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. आमची प्रार्थना आहे हे सर्व नाताळाचे कार्यक्रम प्रभू ख्रिस्त जन्माचे कार्यक्रम आमच्या सर्व प्रिय लोकांच्यासाठी आनंदाचे होऊ दे, शांतीचे होऊ दे, एक नवीन आध्यात्मिक अनुभवाचे होऊ दे. आणि विशेष करून प्रभू देवा जो नाताळाचा उद्देश आहे की तुझी तारणाची बातमी देवा, तुझ्या तारणाची घोषणा होऊ दे देवा, की ही प्रत्येक कार्यक्रम, प्रत्येक गीत, प्रत्येक जे काही प्रवचन असेल प्रभू देवा तुझ्या तारणाची घोषणा करण्याचं माध्यम ठरू दे. आणि एक मोठं कार्य देवा येणाऱ्या दिवसांमध्ये या सर्व कार्यक्रमाच्या द्वारे तो घडवून आण अशी प्रार्थना आज आम्ही करत आहोत. प्रभू आमच्या मंडळीतील काही मुलांचे आणि मुलींचे विवाह या महिन्यामध्ये आणि नाताळाच्या सप्ताहामध्ये आहे. त्या सर्वांच्यासाठी आमची प्रार्थना आहे. त्यांची तयारी असेल आणि जे काही त्यांची तयारी चालू आहे त्यामध्ये त्यांचं सहाय्य करत आहो आणि प्रत्येक लग्नविधी देवा तुझ्या उपस्थितीने तू आशीर्वादित कर अशी प्रार्थना आज आम्ही करत आहोत. देवा आमच्या देशासाठी आमची प्रार्थना आहे. परत परिस्थिती बदलत आहे, अनेक करोनाचा धोका निर्माण झालेला आहे, पण देवा तुझ्यावर आमचा विश्वास आहे. परत देवा सर्व स्थिती तुझ्या हाती समर्पित करतो. जे काही प्रशासन आहे आणि जे काही हेल्थ वर्कर्स आहेत देवा त्यांना तुझ्या हाती आम्ही देत आहोत. आणि हो दे प्रभू देवा परत ही संपूर्ण स्थिती तू नियंत्रणामध्ये आण आणि आमच्या देशाला आणि देश बांधवांना तुझ्या सुरक्षिततेमध्ये तू ठेव अशी प्रार्थना आज आम्ही करत आहोत. आमच्या मंडळीमध्ये आणि अनेक ठिकाणी जे हेल्थ वर्कर्स आहेत, नर्सेस आहेत आमच्या आणि अनेक प्रशासनामध्ये आमचे लोक आहेत प्रभू देवा प्रिय लोक, त्या सर्वांच्यासाठी तुझी दया, तुझी कृपा, तुझं संरक्षण आज आम्ही मागत आहोत. परत देवा खूप तुझे आभार मानतो की इथपर्यंत आमचं सहाय्य करत आला. देवा आमची ही सेवा, यूट्यूब चॅनलची सेवा आणि भक्ती तू नेहमी आशीर्वादित करतो त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. असंच देवा ही सेवा अधिक वाढू दे, अनेकांच्यासाठी आशीर्वादाचं कारण आणि माध्यम ठरू दे अशी प्रार्थना आमच्या चॅनलसाठी आज आम्ही करत आहोत. प्रभू परत आम्ही सर्वजण समर्पित होतो, येणारे दिवस तुझ्या हाती देतो. ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने केली म्हणून तो ऐक. आमेन. प्रभूने शिकवलेली प्रार्थना यावेळेस आपण म्हणणार आहोत. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाव, तुझे राज्य येव, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हा असते आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडले आहेत तसेच तू आमच्या ऋणी आम्हा सोड
आणि आम्हा स्पर्श तर नकोस, तर आम्हा सर्व वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता देवाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांबरोबर प्रभू येशू ख्रिस्त पुनरुप येईपर्यंत आणि सदा सर्व काळ असो. आमेन. मंडळी, देवाची स्तुती असो. आणि परत सर्वांचे खूप आभार मानतो. आपला नियमित जो सहभाग आहे त्याबद्दल, आपले अभिप्राय, आपली प्रतिक्रिया त्याच्याबद्दल सुद्धा मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. आपल्या यूट्यूबचं चॅनल आपण इतर आपल्या मित्रांना आणि प्रिय लोकांना पण शेअर करत आहात आणि यापुढे पण शेअर करत राहा, असं आव्हान मी आपल्या सर्वांना करतो. परत या येणाऱ्या दिवसांमध्ये सर्वांना खूप खूप मी शुभेच्छा देतो आणि सर्व पुढील दिवस आपल्यासाठी आनंदाचे व्हावेत, आशीर्वादाचे व्हावे आणि विशेष करून सुरक्षित व्हावे अशी प्रभूचरणी आपल्या सर्वांसाठी परत प्रार्थना आहे. आपली काळजी घ्या आणि परत पुढच्या रविवारी नियमित ह्याच वेळेवर परत आपण भेटूया. शालोम.